व्हॉट्सअप एव्हरीबडी, तुम्ही बघू शकता ही ट्रेड कशी आरामात विन होत आहे. आणि ही ट्रेड आहे बिटकॉईनमध्ये. ही ट्रेड मी म्हणजे 200 पॉईंटसाठी मी घेतलेली होती, पण थोड्या टायमानंतर मला समजलं की वरच्या साईडला खूप लिक्विडिटी आहे आणि आपली ट्रेड एक्झिक्यूट केलेली होती मी, तुम्ही बघू शकता. आणि स्टॉप लॉस पण आपण खाली जरासा लावला होता, जरासा म्हणजे चांगलाच लावला होता स्टॉप लॉस 1:2चा. आणि थोड्या टायमानंतर आपली ट्रेड विन होताना दिसत होती, पण आपण विन न करू शकत कारण की वरच्या साईडला लिक्विडिटी मला 100% वाटत होती की हाय लिक्विडिटी. कारण की मी आपले जे मेंटोर आहेत, आपले त्या मेंटोरांची व्हिडिओ बघितली होती की त्याच्यामध्ये आपली वरच्या साईडला लिक्विडिटी आहे. आणि म्हणजे सर पण आपल्याला बोलत होते की वरच्या साईडला लिक्विडिटी आणि खालच्या साईडला जर आपण एक्झिक्यूट करणार असू, म्हणजे कट करणार असू, तर मग ते चुकीचं आहे. कारण की आपल्याला मोठा टार्गेटचा अचीव करायचा असेल तर या छोट्या 100-200 पॉईंट आणि 100-200च्या डाऊन फंडला आपण काय घाबरायचं नाही. कारण की वरच्या साईडला खूप लिक्विडिटी आहे. मार्केट सतत खालच्या साईडला मूव्ह करत होता आणि त्या खालच्या साईडला मूव्ह केल्यानंतर वरची लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी मार्केट लगेच निघाला. लगेच नाही, रात्रीचे 2 वाजून गेले होते मला या ट्रेडमध्ये बसल्या म्हणजे कंटाळा आलेला. त्यामुळे तुम्ही बघू शकता ही ट्रेड मी पोस्टपोन केली सकाळसाठी आणि मस्तपैकी माझ्या सेटअप क्लोज करून मी रात्री 1:30 वाजेपर्यंत मस्तपैकी म्हणजे बघता थोड्या टाईम म्हणजे दुसऱ्या मोबाईलवरती मूवी बघता ही ट्रेड बघत होतो. आणि मला असं वाटायला लागलं थोड्या टायमानंतर की मार्केट आता वरती जाऊ नाही शकत. पण मला थोड्याच टायमानंतर समजलं की वरच्या साईडला जाणारी एक मोठी कॅन्डल बघून सकाळी उठून मी मस्त की आता बघायला गेलो माझी ट्रेड किती पॉईंटने विन झाली. आणि मला जॉबला जायचं होतं, त्यामुळे मी जास्त वेळ या ट्रेडमध्ये बसू शकलो नाही. कारण की सकाळचे 8:30-9 वाजून गेले होते. आणि 9 वाजल्यामुळे मी सकाळी उठून बघतो तर काय की हा मस्तपैकी मार्केट वरच्या साईडला एक सर्किट मारत वरती चालला होता. आपण 800 पॉईंटचा गेन बॉक्स मस्तपैकी पॉईंट टाकलेला होता. त्या पॉईंटमध्ये मस्तपैकी आपल्याला एक ट्रेड भेटत होती, पण मार्केट आरामात खाली येत होता. तर आपल्याला या खाली असलेल्या मार्केटला बघून घाबरायचं नसतं. कारण की मार्केट वरतीच असेल तर खाली थोडाफार येणारच. मग त्याचप्रमाणे मी थोडा टाईम थांबलो आणि मला एक ग्रीन कॅन्डल दिसली. आणि ही ग्रीन कॅन्डल साधी सुधी नसून ही मारूज कॅन्डल होते. आणि मारूज कॅन्डल माहिती तुम्हाला कसा मोठा मस्तपैकी मूव देतो. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता प्रॉफिटमध्ये चालू आहे याच्यामध्ये लाईव्हला. आणि रात्रभर ट्रेड असते, नाईटला चांगला मूव करते. कारण की हा क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन. तुम्हाला जर याच्यामध्ये आयडी ओपन करायचं असेल तर बायोमध्ये लिंक दिलेली आहे, लिंकला जाऊन तुम्ही मस्तपैकी अकाउंट ओपन करा. तुम्हाला मी सगळे म्हणजे माझे जे काय मला येतं ते तुम्हाला मी सांगू शकतो. आणि तुमचे काय Q&A आहे ते मला तुम्ही विचारू शकता. आणि जास्त काय नाही, तुम्हाला जर प्रॉफिट करायचं असेल जॉब करता तर साईड बाय साईड तुम्ही जॉबपेक्षा जास्त इन्कम यातनं जनरेट करू शकता. आणि जनरेट करत असताना म्हणजे बघू शकता एक स्ट्रॉंग मूव दिलेला आहे या कॅन्डलने. आणि वरच्या साईडला असा मूव दिला आहे की हा आता मस्त एक सर्किट बाहेर जाणार आहे. पण माझ्याकडे टाईम नसल्यामुळे मी 10:31ला ही ट्रेड इकडे क्लोज करणार आहे ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग करून. ॲग्रेसिव्ह ट्रेडिंग म्हणजे काय, आपला जो स्टॉप लॉस असतो तो स्टॉप लॉसचा बार त्या कॅनलच्या मागे जशी गर्लफ्रेंड आपली असते त्याप्रमाणे, जसा बॉयफ्रेंड मागे फिरतो त्याप्रमाणे मागे घेऊन जायचे. आणि त्याचप्रमाणे हे बघा, आपण नाही जात कुठल्या गर्लफ्रेंडच्या मागे, पण आपण स्टॉप लॉसला मागे ट्रेल करायचं मारूज कॅन्डलच्या मागे. त्याचप्रमाणे आपण आपला प्रॉफिट बघू शकता. आणि प्रॉफिट बघता कोपऱ्यात तुम्ही बघू शकता की आता आपली ट्रेड 5 मिनिटामध्ये विन होणार आहे. आणि ही जे ट्रेड म्हणजे मी निघालो नसतो तर म्हणजे मी 2-3 वाजता बघितला की मार्केट अजून मूव्ह करून गेलेला आहे. तर आपल्याला डबलचा ट्रिपल म्हणजे कॅपिटलपेक्षा 5x जास्त आपल्याला प्रॉफिट झाला असता. पण या ट्रेडमध्ये आपण जास्त वेळ थांबलो नाही आणि लवकरात लवकर कल्टी मारली. कारण की मला जायचं होतं ऑफिसला आणि बघायचं होतं. कारण की आपल्याला भेटला होता एक मस्तपैकी मोठा प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टवरती आपल्याला वर्क करत होतं. त्यामुळे आपण जास्त काही याच्यात थांबलो नाही. त्याचप्रमाणे बघू शकता तुम्ही मी अग्रेसिव्ह ट्रेडिंग करून बुक केला माझा प्रॉफिट आणि मस्तपैकी तयारी करून आता निघणार आहे मी ऑफिसला जायला. मला बस झाला 1 दिवसाचा प्रॉफिट. कारण की हा मस्तपैकी 1 दिवसाचा कोणाची आता बोलू शकतो, जाऊ दे. P&L मी तुम्हाला रिव्ह्यू नाही करू शकत माझ्याला, कारण की यामध्ये म्हणजे टर्म्स अँड कंडिशन असतात. तर सायकोलॉजी जर तुमची चांगली असेल तर तुम्हालाही अशी ट्रेड भेटू शकते. आणि काय ना, जास्त घाबरायचं कारण नाही. मम्मीला त्याचप्रमाणे बाय बोलून मस्तपैकी मम्मी ऑफिसला गेली. मम्मीला ऑफिसला सोडल्यावरती मस्तपैकी जॉबला निघालो. जॉबला जात असताना मला काहीतरी म्हणजे डोक्यामध्ये विचार आला की आपण एक ट्रेड विन केली आणि वरच्या साईडला जर एवढी लिक्विडिटी आहे तर आपण अजून ट्रेड विन करू शकतो. आणि मस्तपैकी आपण ऑफिसला जाऊन थोडंफार काम करून आणि काय काम करून मस्तपैकी आपण बसलो होतो. आणि बघू शकता तुम्ही लिफ्टमध्ये आरसा लावला पण तो पुसला नाही. आणि मस्तपैकी सिग्नेचर वगैरे करून आपली मस्तपैकी कामे धंदे करून ही कुठली झूम मीट आहे आणि झूम मीट अटेंड करून बोर व्हायला लागला. त्यात आपण निघालो आणि निघून आपण मस्तपैकी कल्टी मारली घरी जायला.
आणि घरी जायला कल्टी मारल्यामुळे डोक्यामध्ये एक विचार चालू होता की आपल्याला अजून एक ट्रेड करायची आहे, त्यामुळे आपण घरी लवकर कल्टी मारली. तुम्ही बघू शकता डेल्टा एक्सचेंज जर तुम्हाला उघडायचं असेल तर माझ्या बायोमध्ये इकडे बघा, तुम्ही बायोमध्ये बघू शकता सेकंड नंबरची आहे यूट्यूबच्या खाली बिटकॉइन डेल्टा एक्सचेंज. त्यावरती जाऊन तुम्ही मस्तपैकी तुमचा आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्ही रजिस्टर करू शकता, कारण की FIU रजिस्टर आहे जे आपली इंडियाची सगळ्यातून पहिला आणि स्ट्रॉंगेस्ट असा प्लॅटफॉर्म आहे एक्सचेंज, त्यामुळे तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि मस्तपैकी आपली सेकंड ट्रेड पण विन झाली आहे. 200 पॉईंटच भेटले, जास्त नाही भेटले पण विन झाली. तर याचप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करा. आणि याच प्रकारे तुम्हाला मस्त तुम्हाला ट्रेड देत राहील मी. तुम्ही काय बोलता, लाईक आणि शेअर करा माझ्या व्हिडिओला, फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांना पाठवा. चला भेटूया नंतर व्हिडिओ. बाय बाय.